जो मज होय अनन्य शरण, त्यांचे निवारी मी जन्म मरण. या लागी शरणागता शरण्य मीची एकू. महायोग पीठे तटे भीमरथ्यां, वरं पुंडरीकाय दान्तुं मुनीन्द्रे. समागत्य तिष्ठं तमानन्दकन्दं, परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं. नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्दविग्रहं, पूर्णब्रह्म परानन्दमीशमानन्दिवल्लभम्. लोकाभिरामं रणरङ्गधीरं, राजीवनेत्रं रघुवंशनाथं. कारुण्यरूपं करुणाकरन्तं, श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये. नमो जवं मारुततुल्यवेगं, जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं. वातात्मजं वानरयूथमुख्यं, श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानन्दरूपा. नमो सद्गुरु भक्तकल्याणमूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ती. तयांचे केलिया स्मरण, तेची विद्यांचे करुण. तेची वंदू चरण श्री गुरूंचे, ते नमस्कारुनी आता. पुंडलिक वरदार विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, माऊली ज्ञानेश्वर भगवान की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. छत्रपती श्री शिवाजी महाराज की. धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की. सर्वांना आवाज येतोय? माग ज्या महिला बसलेत जरासं समोर बसून घ्या, थोडंसं पुढं सरा. आणि कोण पुरुष असतील माग त्यांनी पण. होय अनन्य शरण, त्यांचे निवारी मी जन्म मरण. या लागी शरणागता शरण्य मीची एकू. प्रस्तुत स्थळी प्राप्त प्रसंगी समप्राप्त सेवेकरता निवडलेली ओवी. संत श्रेष्ठ संत शिरोमणी वैराग्य रागरसिक मूर्ती. कैवल्याची आस वात्सल्याचा दास, पीडितांचा पारस म्हणे दिनदुबळ्यांचा धनी. वारकऱ्यांचा गळा न शेतकऱ्यांचा मळा असणारे अखंड विश्वाची माऊली ज्यांना आपण म्हणतो. जे जे वांछल ते ते लावो, अशी प्रार्थना जन जगाच्या मालकाकडे केली. संपूर्ण जगाचे कल्याण पाहणारे, ज्याला जे पाहिजे ते मिळो अशी प्रार्थना करणारे संत श्रेष्ठ श्री ज्ञानोबा राय यांच्या ग्रंथराज ज्ञानेश्वरी मधील 9व्या अध्यायातील 287 नंबरची ओवी आपण प्रवचना करता घेतलेली आहे. आणि या ओवीमध्ये शरणागताची चतुर्सूत्री ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलेले आहे. पुंडलिक वरदार विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, माऊली ज्ञानेश्वर भगवान की जय. ओवीवर विवेचन करण्यापूर्वी अल्पसा परिहार देणं अत्यंत अगत्य आहे. आणि तो असा,
श्री ज्ञानेश्वरी पारायण सोहळा आणि अखंड हरिनाम सप्ताह वर्ष 41. ब्रह्मलीन आत्मगिरी महाराज आणि आपल्या सर्वांचे गुरु वैकुंठवासी नाना महाराज यांनी सुरू केलेला हा ज्ञानेश्वरी पारायण सोहळा. त्यांनी एक रोपटं लावलं आणि या रोपट्याचा आता काय झालेला आहे, वटवृक्ष झालेला आहे. 41 वर्ष गेली ही प्रदीर्घ सेवा चालू आहे. अगदी कोरोनाच्या काळात सुद्धा कमी प्रमाणात ही सेवा, हा सोहळा, हे पारायण चालू होतं, बंद, त्याला खंड पडू दिला नाही. 41 वर्ष म्हणजे आपण तसा विचार करायला गेला तर 12 वर्ष झाली कोणत्याही साधनेला, तर काय म्हणतो आपण, एक तप पूर्ण झालं म्हणतो, बरोबर. त्याच साधनेला जर 25 वर्ष पूर्ण झाली तर काय म्हणतो, त्याला चांदीचा योग आला म्हणतो, रौप्य महोत्सव म्हणतो. त्याच साधनेला जर 50 वर्ष पूर्ण झाली तर काय म्हणतो, सुवर्ण योग, बरोबर. त्याच साधनेला 75 वर्ष पूर्ण झाल्यावर अमृताचा योग आला म्हणून अमृत महोत्सव म्हणतो. आणि त्याच साधनेला जर 100 वर्ष पूर्ण झाली तर काय म्हणतो आपण, शताब्दी म्हणतो. या अनुषंगानं विचार करायला गेलं तर 41 वर्ष झालेले आहेत, म्हणजे जवळजवळ 3.5 तप या साधनेला पूर्ण झालेले आहेत आणि सुवर्ण महोत्सवाकडे वाटचाल आपली चालू आहे. या सोहळ्याचे शताब्दी होवो, द्विशताब्दी हो, अशी मी प्रार्थना करतो. कोरोनाच्या काळामध्ये खरं तर हा सोहळा आम्ही लहानपणापासून बघत आलोय, त्यामध्ये सहभागी होत आलोय. शाळेला इथूनच जात असताना किंवा 5 वाजता शाळा सुटली की इथंच यायचं, हरिपाठात थांबायचं, मगच घरी जायचं. लहानपणापासून आम्ही हा सोहळा बघत आलो. आमच्या वडिलांना कोरोनाच्या काळामध्ये या ठिकाणी व्यासपीठ चालवण्याची संधी मिळाली आणि त्याच ठिकाणी आज मला या ठिकाणी प्रवचन करण्याचं भाग्य लाभलं. मी स्वतःला खूप भाग्यवान समजतो. ज्यांच्या समोर मी लहानाचा मोठा झालो त्यांच्या समोर काहीतरी बोलायचं, तसं त्याला भाग्य हवं. माझ्या अल्पबुद्धीतून जे काही परमेश्वर बाहेर काढेल ते मी तुमच्यापुढे विचार मांडण्याचा प्रयत्न करतो. मी तुमच्यापेक्षा काही मोठा नाही, मी तुमच्या पुढेच लहानाचा मोठा झालोय. त्यामुळं माझं जर काय चुकलं तर तुम्ही समजून घ्याल अशी अपेक्षा ठेवतो. आणि मला या पारायण मंडळानं या ठिकाणी प्रवचन करण्याची सेवा दिली, त्याबद्दल त्यांचे आभार मानून मी चिंतनाला सुरुवात करतो. जो मज होय अनन्य शरण, त्यांचे निवारी मी जन्म मरण. या लागी शरणागता शरण्य मीची एकू. ओवीचा साधा सरळ अर्थ काय आहे, जो मज होय अनन्य शरण. भगवान परमात्मा श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतायत, जो मला अनन्य भावानं शरण जाईल, जो मज होय अनन्य शरण, त्यांचे निवारी मी जन्म मरण. त्यांची जन्म मरणाच्या फेऱ्यातून मी सुटका करेन. या लागी शरणागता शरण्य मीची एकू. असं शरणागताला शरण जाण्यासाठी कोण आहे तर तू मी एकटा आहे, असं भगवान परमात्मा श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात. साधा सरळ अर्थ ओवीचा आपण बघितला, त्यावर आपण आता 1 तासभर विवेचन करायचं आहे. त्या अगोदर एक गोष्ट तुम्हाला मला सांगायची आहे. हा जो महिना आहे, मराठी महिना, माघ अमावस्येपासून ते फाल्गुन अमावस्येपर्यंत हा बलिदान मास म्हणून तरुण मंडळी आपल्यातली पाळतायत. बलिदान मास म्हणजे काय, छत्रपती संभाजी महाराजांना कैद केल्यानंतर 1 महिना त्यांचं हाल करून त्यांना मारलं गेलं. ज्या राजानं
या धर्मासाठी, या स्वराज्यासाठी, समाजासाठी मरण पत्करलं. तत्कालीन काळामध्ये चालत्या घोड्याला, पळत्या घोड्याला एका पायावर उभा करणारा आणि डोळ्याची पावती नवतेना लवते तोच गर्दिशी फिरवणारा एकमेव राजा होऊन गेला. अवघ्या 9 वर्षात 120 लढाया केल्या आणि 120 लढायामधील एकही लढाई न हरणारा राजा म्हणून ज्यानं गिनीज बुक नाही ज्याची नोंद घेतली, त्या राजाला वयाच्या 32व्या वर्षी कैद केलं गेलं फितुरीनं आणि अक्षरशः 1 महिना हाल हाल करून मारलं गेलं. ठरवलं असतं राजाने माघार घेतली असती तर काही मिळवता आलं असतं, पण राजाने माघार घेतली नाही. जगावं कसं हे आम्हाला शिवाजी महाराजांनी शिकवलं, पण मरावं कसं हे छत्रपती संभाजी महाराजांनी शिकवलं. ज्या राजाने ह्या समाजासाठी आपले प्राण तागले, आपण या ठिकाणी बसलोय कशामुळं? त्यांचीच कृपा आहे आपल्यावर. त्या महाराजांचा हा बलिदान मास आहे. त्यांच्यासाठी आपण आता काही करू शकत नाही, पण त्यांची आठवण करू शकतो, त्यांना वंदन करू शकतो. म्हणून हा बलिदान मास पाळला जातो. आपण दुसरं काही जरी नाही केलं तरी 8 वाजता या ठिकाणी बलिदान मास आरती केली जाते, प्रेरणा मंत्र म्हटला जातो, संभाजी महाराजांना वंदन केलं जातं. त्या ठिकाणी आपल्या घरातील लहान मुलांना पाठवा, ते संस्कार त्यांना मिळू द्यात. तो आशेचा एक किरण आहे, लहान मुलं म्हणजे आशेचा किरण आहे, हे संस्कार त्यांना मिळू द्यात ही विनंती करतो. आणि मी माझ्या विषयाकडे वळतो. जो मज होय अनन्य शरण, त्यांचे निवारे मी जन्म मरण. ओवीवर विवेचन करायचं आहे. म्हणजे ओवीला आपण सुरुवातीलाच काय सांगितलं की ग्रंथराज ज्ञानेश्वरी मधील 9व्या अध्यायातील काय म्हटलं? ग्रंथराज म्हटलं, ग्रंथांचा राजा. संपूर्ण ग्रंथांचा काय आहे? राजा आहे. त्या ज्ञानेश्वरी मधील 9व्या अध्यायातील ओव्या. ज्ञानेश्वरी वाचनाला आपण सर्वजण बसलाय, आपल्याला माहित आहे 9व्या अध्यायाला खूप महत्व आहे, अनन्य साधारण असं महत्व आहे. 9व्या अध्यायाला, ह्या अध्यायाला काय म्हणतात? राजगुह्य राजविद्या योग. बरोबर ना? वाचताय ना सगळे? पहिल्या अध्यायाला काय म्हणतात? महिला. लक्ष आहे का? हाय नव का? कंटाळा आलाय वाचून? नक्की खरंच आलाय का? शेजाऱ्याच्या तोंडाकडे बघा, आपल्या बघा एकदा, बघा की शेजाऱ्याचं तोंड कसं वाटते? कसं वाटते? आचारसंहिता लागल्या, घरातनं कोणतरी उभा करायचा आहे, सगळं टेन्शन आलंय असं वाटतंय का? नाही ना? त्याला सांगा शेजाऱ्याला की असं वाटून देऊ नको. तुम्ही तोंड असं केलं की मग मला पण बोलायला थोडीशी अडचण आहे. त्या काय सांगत होतो मी? 9व्या अध्यायाला अनन्य साधारण महत्व आहे. 9व्या अध्यायाला काय म्हणतात? राजविद्या राजगुह्य योग म्हणतात. ह्या अध्यायाला एवढा अनन्य साधारण महत्व आहे. बापू महाराज नमस्कार, रामकृष्ण, की या अध्यायाचं वर्णन ज्ञानेश्वर महाराजांनी 10व्या अध्यायामध्ये सुद्धा केलेलं आहे. तोंड भरून कौतुक 9व्या अध्यायाचं ज्ञानेश्वर महाराजांनी 10व्या अध्यायात केलेलं आहे. आपण ओव्याच बघूया. ज्ञानेश्वर महाराज 10व्या अध्यायामध्ये काय म्हणतात बघा. आता हे अक्षर ब्रह्मी असंख्यके, जे तुला काही अभिप्राय पिके, ते तुला महाभारता एके लक्ष जोडे. आता अक्षर ब्रह्मी असंख्यके. ह्या ब्रह्मांडामध्ये अक्षर किती आहेत? किती आहेत? असंख्य आहेत. त्याला काय मोजदाद आहे का? नाही. हे सगळ्या अक्षरांचा अभिप्राय महाभारतामध्ये आलेला आहे. आणि महाभारतामध्ये किती आहेत अक्षर? 1,00,000. काय म्हणतायत? हे अक्षर ब्रह्मी असंख्यके, जे तुला काही अभिप्राय पिके. तिथला अभिप्राय म्हणजे काय? गाभा.
ह्या सगळ्या विश्वामध्ये जेवढे अक्षर आहेत त्याचा जो गाभा आहे तो सगळा गाभा कुठं आलेला आहे? महाभारतामध्ये आलेला आहे. तो किती आहे? 1,00,000 अक्षरांचा आहे. ते तुला काही अभिप्राय पिके, ते तुला महाभारत आहे के लक्ष जोडे. पुढची ओवी काय आहे बघा. आता 18 पर्वी भारती, ते लाभे कृष्णार्जुन ओक्ती, आणि जो अभिप्रावो गीते सातेशती, तो 1,09. हा जो महाभारतामध्ये सगळा अभिप्राय आलेला आहे तो सगळा अभिप्राय कृष्णार्जुनाच्या संवादाच्या रूपानं 700 श्लोकांमध्ये गीतेमध्ये आलेला आहे. म्हणजे काय? ह्या ब्रह्मांडामध्ये असंख्य अक्षर आहेत, त्यातला जो अभिप्राय, त्याचा जो गाभा आहे तो महाभारतामध्ये आलेला आहे. त्यात 1,00,000 अक्षर आहेत. तो सगळा गाभा गीतेमध्ये 700 श्लोकांमध्ये आलेला आहे. आणि या सर्व 700 श्लोकांचा गाभा 1,09 म्हणजे 91व्या अध्यायात आलेला आहे. म्हणजे किती महत्व आहे बघा. ह्या सगळ्या गीतेतला सर्व गाभा आहे तो 91व्या अध्यायात आलेला आहे असं मी म्हणत नाही, ज्ञानेश्वर महाराज म्हणतायत. आता मधल्या ओव्या थोड्याशा मी थांबवतो, पुढची ओवी घेतो डायरेक्ट. एक जाणोन्या बोलती, एक पोण ठावो जानवती, एक जाणो जाता हरपती, जानते गुणेशी. परी हेत, हा परी हे असो येत ऐसे 37 नंबरची ओवी आहे. घरात गेल्यावर ज्ञानेश्वरीमध्ये बघा. परी हे असो येत ऐसे, राम रावण झुंजेले कैसे, राम रावण जैसे मिलले समरी. राम रावणाचं युद्ध कसं झालं याची जर तुलना करायची झाली तर कोणाशी होऊ शकते का? रामन रावणाच्या युद्धाची तुलना आपण कोणाशी करू शकतो? राम रावण झुंजले कैसे, राम रावण तैसे. म्हणजे रामने रावणाच्या युद्धाची तुलना. आता मग राम रावणाचं युद्ध म्हणजे आपल्या गावात भांडणं होती तसं आहे का? आलं धर तुला बघतोच मी, ते म्हणतो नाही तुला धावतोच मी, ह्यो त्याला वडतोय, त्याला 10 जण वडते ती, ह्याला 10 जण वडते ती, दोघं एकमेकाच्या समोर अशी जाते ती, ह्यो वडतोय त्याला, ते वडतोय याला, सोडून दिलं की मागं सरते ती. असं आहे का? रामन रावणाच्या युद्धाची तुलना आपण कुणाशी करू शकतो का? नाही करू शकत. राम रावणाच्या युद्धाची तुलना करायची असेल तर कोणाशी करावी लागेल? ते राम आणि रावणाशीच करावी लागेल. त्या पद्धतीनं एक द्वापार युगातील प्रसंग आहे तुम्हाला सांगतो. द्वापार युगामध्ये महाभारतामध्ये द्वापार युग कुठलं? श्रीकृष्णांचं. काही जणांना द्वापार युग आणि त्रेतायुगच कळत नाही म्हणून विचार. द्वापार युगामध्ये महाभारताचं युद्ध झालं आणि पांडव कृष्णाबरोबर फिरत होते. फिरत असताना ज्या ठिकाणी रामायण घडलं त्या ठिकाणी हे सगळेजण आल्यावर भीमाला वाटलं आता जसा परिस्थिती आहे द्वापार युगामध्ये तशीच परिस्थिती त्रेतायुगामध्ये असेल. मग त्याने भीमानं सहज प्रश्न विचारला कृष्णांना की आता जसं आहे तसंच होतं का? मग रामायण एवढ्या दिवस चाललं, रामायणातलं युद्ध एवढ्या दिवस चाललं, एवढ्या दिवस चालायची काही गरज नव्हती. मी असतो तर म्हटलं एका दिवसात युद्ध संपवलं असतं. भीमाला जरा त्याच्या शक्तीचा अहंकार होता. मग कृष्ण म्हणाले अरे तसं नाही, ते रामायण त्रेतायुगात खूप मोठे युद्ध झाले असं नसतंय. म्हटलं काय सांगताय तुम्ही? असं असतं मी एका दिवसात युद्ध संपवलं असतं. बरं म्हटले काम करतोस का? तुला शेजारी जो समुद्र दिसतोय का? दिसतोय. त्या समुद्राचा तळ काढशील का म्हटले. तळ काढणं म्हणजे माहित आहे ना? पाण्यात उडी मारायची आणि तळाचा दगड काढायचा, त्याला म्हणायचं तळ काढणं. तर म्हटले ह्या समुद्राचा तळ काढशील का? कोण म्हणालं? बोला की मोठ्यानं. हा कृष्ण कुणाला म्हणाले? भीमाला. काय म्हणाले? ह्या समुद्राचा तळ काढशील का? तर तो म्हणाला काय अवघड आहे, काढतो. भीमानं उडी मारली
आणि थोड्या वेळानं बाहेर आले, तळ घेऊन बाहेर आले. पण असं दमलेलं, असं दमछाक झालेली, दमत 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 साईड लिहून बसलं. म्हणले हबाक म्हणला मी आणलाय तळ. कृष्ण म्हणला वा वा वा, तळ काढला असं बरं झालं. पण आता तू जो तळ काढलायस तो समुद्र नव्हता, ती कुंभकर्णाची कवटी होती, कवटी. आणि त्यात ती पाणी साचलेलं होतं. काय होती? आता मला सांगा, कुंभकर्णाची कवटी भीमा एवढी मोठी असेल, त्याच्या तळ काढताना भीमाला दमछाक होत असेल, मग तो कुंभकर्ण केवढा असेल, मग रामायण केवढा असेल, ह्याचा विचार करा. त्याची तुलना आपण कोणाशी करू शकत नाही. महाप्राणा प्रतापांचा भाला, आता 400-600 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. तो आपल्याला बघायला सुद्धा मिळेल. किती किलोचा आहे माहित आहे महाराणा प्रतापांचा भाला? 80 ते 120 किलो पर्यंत त्यांचा भाला आहे. एका अंगानं आपल्याला उचलायचा नाही, एका अंगानं हालायचं नाही. बरं, ते भाला घेऊन काय नुसतं थांबायचं आहे, असा लांब फेकून द्यायचा आहे. मग महाराणा प्रताप केवढे असतील? येसाची कंकांची तलवार 65 किलोची तलवार आहे. किती? बरं, ती 65 किलोची तलवार घेऊन काय बसायचं आहे का गादीवर? त्यानं युद्ध खेळायचं आहे. आता आम्हाला सिलेंडरची टाकी उचलत नाही, मग ती 65 किलोची तलवार घेऊन येसोच्या कंक लढत होते. म्हणजे ही 300 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. ही माणसं एवढी बलाढ्य होती, एवढी शक्तिशाली होती, तर 5000 वर्षापूर्वी राम आणि रावण कसे असतील याचा विचार करा. म्हणून काय म्हणले? राम आणि रावण झुंजेले कैसे, ते राम रावण जैसे. त्याप्रमाणे हा 9वा अध्याय आहे. ह्या 9व्या अध्यायाची तुलना आपण कोणाशीही करू शकत नाही. त्याची तुलना फक्त 9व्याच अध्यायातला होऊ शकते. आणि ह्या अशा 9व्या अध्यायातील आपण ओवी आज सेवेकरता घेतलेली आहे. पुंडलिक वरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. जो मज होय अन्य शरण. मगाशी म्हटलं आपल्या ओवीमध्ये काय आहे? शरणागताची चतुर्सूत्री सांगितलेली. आता आपण मुख्य विषयाकडे वळलोय बघा. जो मज होय अनन्य शरण, त्यांचे निवारी मी जन्म मरण. चतुर्सूत्री म्हणजे काय? शरण कोणी जावं? 4 प्रश्न आहेत. 4 प्रश्न लक्षात ठेवायचे. शरण कोणी जावं, कोणाला जावं, कसं जावं आणि का जावं. ह्या 4 प्रश्नांची उत्तर आपण शोधली की आपल्याला ओवीचा अर्थ समजला. पहिला प्रश्न काय आहे? लक्षात ठेवायचं. शरण पहिला प्रश्न काय आहे? कोणी. आधी कोणी ठरल्यावर मग कोणाला होणार ना. आधीच कोणाला कसं? शरण कोणी जावं, शरण कोणाला जावं, शरण कसं जावं, आणि शेवटचा प्रश्न का जावं. ह्या 4 प्रश्नांची उत्तर आपण एक एक करत बघायचे आहे. बरोबर ओवीचा अर्थ समजतोय. ही चतुर्सूत्रे आम्हाला समजणं गरजेचं आहे. पहिला प्रश्न आहे शरण कोणी जावं. कोणी जायचं शरण, आणि कोण जाऊ शकतं? कोणी जायचं? शरणागतानं. शरणागतानं म्हणजे कोणी? जीवानं. बर, जीव म्हणजे कोण? आपण. कोण? माणसं. भक्तानी देवाला. जीवानं शरण जायचं आहे, शरणागतानं. जीव म्हणजे कोण? आत्मा. मग आत्म्यानं शरण जायचं आहे का? जीवाची व्याख्या शरण ही सोडून द्या. आता जीव म्हणजे कोण सांगा? शरण जायचा हे पैसे बाजूला ठेवा. फक्त जीव म्हणजे कोण? ज्याच्याकडे, जीवाची व्याख्या अशी आहे, ज्याला दुःख, चिंता, भय ह्या सगळ्यामध्ये जो गुरफटलेला आहे त्याला जीव म्हणायचं. असा एक पण जीव मला दाखवा ज्याच्यापाशी चिंता नाही, भय नाही. असा कुठला जीव आहे का? ज्याच्याकडे संपत्ती आहे त्याला पण चिंता आहे, ज्याच्याकडे नाही त्याला पण चिंता आहे. आता आचारसंहिता लागल्या, मला तिकीट मिळेल का नाही म्हणून सुद्धा चिंता आहे, आणि मिळाल्यावर निवडून येईल का नाही याची
भीती आहे. जगात असा एक सुद्धा माणूस नाही ज्याला चिंता नाही, दुःख नाही. जीव हा अपूर्ण आहे आणि त्याला पूर्णत्वाकडे न्यायचा आहे, म्हणून हा सगळा प्रपंच चालू आहे. बरोबर. मग ह्या जीवाला दुःख आहे, चिंता आहे, अपूर्ण आहे, भय आहे. ह्या जीवानं शरण जायचं आहे. का जायचं आहे पण ही शेवटच्या प्रश्नामध्ये बघणार आहे. एक माणूस होता, त्याच्या आयुष्यात त्याला सारखं दुःखच होतं, दुःख. आणि म्हणला या आता मला सुख शोधायचं आहे, सुखाची व्याख्या काहीतरी बघितली पाहिजे, म्हणून तो साधूकडे गेला. साधूला म्हणला अहो माझ्या आयुष्यात सारखं दुःखच आहे, चिंता आहे, भय आहे, काहीतरी मला यातनं मार्ग काढा ना, मला सुख दाखवा म्हणले. साधू महाराज म्हणले थांब, आजच्या दिवशी तर थांब, एक काम सांगतो तुला. संध्याकाळी 5-6 वाजता तो आल्याला. त्याला सांगितलं जेवण करायचं आणि गोट्यामध्ये उंट बांधलेत. उंट ते उंटांच्या पाशी जाऊन उभं राहायचं आणि सगळे उंट ज्या वेळेस खाली बसतील त्यावेळेस माझ्याकडे यायचं. मग तुला मी सुखाची व्याख्या सांगतो. काय सांगितलं? सगळे उंट खाली बसले की माझ्याकडे यायचं, मग मी तुला सुखाची व्याख्या सांगतो. मग कधी बी बसू दे. 10ला बसले 10ला ये, 11ला बसले 11ला ये. तो गेला, जेवला आणि गोट्यात जाऊन थांबला. उंट सगळे उभे होते. मग थोडा वेळ वाट बघितली, काय उंट सगळे उभे होते, कोण काय खाली बसना. 11 वाजले म्हणला. कोणाला 11ला झोपायची सवय असत्या, कोणाला 12ला असत्या, कोणाला मोबाईल घेऊन 1 वाजेपर्यंत जागतो. थोड्या वेळानं झोपतेली, काय अडचण नाही. मग 11चे 12 झाले, उंट काय खाली बसनात. 12चे 12:15 1 वाजले आणि 1 वाजल्यावर 2 उंट खाली बसले. तसं त्याच्या जीवाला आता म्हणला जमलंय, 2 जण बसले ते, म्हणजे आता बाकीचे पण बसतेली. 2 उंट खाली बसले, त्याच्या जरा जीव आला. म्हणला आता अर्ध्या तासात बाकीची सगळी बसतेली, मग आपण म्हणला महाराजांच्याकडे जाऊन सुखाची व्याख्या घेऊया. 1चे 1.5 झाले, परत 2 उंट खाली बसले आणि ह्यातला 1 उभा राहिला. आता झाला अवघड. 1.5चे 2 झाले, परत 2 उंट खाली बसले आणि पहिले 3 बसलेले त्यातली 2 उठली. रात अशी गेली, 1 बसला की दुसरा उठायचा, दुसरा बसला की तिसरा उठायचा. रात गेली. सकाळचे 5 वाजले, 6 वाजले, 7 वाजले, तरी सगळी उंटे ह्याला काय बसलेली दिसली नाही. ती आता वैतागला गडिओ, रातभर जागा आहे काय कळना. महाराजांनी तर काय सांगितले, सगळे उंट बसल्याशिवाय माझ्याकडे याचं नाही. 10 वाजले. 10 वाजल्यावर आता महाराज ह्याच्याकडे आले. अरे बाबा काय झाले म्हणले, तू रात्रभर आला नाहीस माझ्याकडे, मी तुला यायला सांगितलेलं. अहो म्हणला महाराज हे काय उंट बसती ती की 1 बसले की दुसरं उठते आणि दुसरं बसले की तिसरं उठते. अरे म्हणला आयुष्याचं असंच आहे, एक संकट गेलं की दुसरं येणार आहे, दुसरं गेलं की तिसरं येणार आहे, तिसरं गेलं की चौथं येणार आहे. ह्यालाच जीवन म्हणायचं आहे, ह्यालाच आयुष्य म्हणायचं आहे. आणि ह्यातनं जर कुठं तर तरुण जायचं असेल तर आपल्याला काय करायचं आहे, शरण जायचं आहे. ते का जायचं आहे आपण शेवटच्या प्रश्नात बघणार आहे. पहिला प्रश्न काय आहे, फक्त कोणी जायचं आहे आणि कोणी जायचं आहे, जीवानं जायचं आहे. जीवाला काय आहे, अपूर्ण आहे, दुःख आहे, चिंता आहे, त्याला जीव म्हणायचं आहे. आपल्याकडे पण अपूर्णता आहे, दुःख हा कोण आहेच नाही, मला कशाची चिंता नाही, दुःख नाही, भय नाही, अपूर्ण नाही. आहे का कोण असं मला सांगा, असलं तर आम्ही माघारी घेतो. आहे का काय तसं कोण, नाही ना, नाही. पहिला प्रश्न काय आहे, पहिल्या प्रश्नाचं उत्तर मिळालं का, कोणी जायचं शरण, जीवानं शरण जायचं. कोणाला जायचं शरण, कोणाला जायचं शरण, तिघांना आपण जाऊ शकतो. एक जाऊ शकतो जीवाला शरण जाऊ शकतो, दुसरं जीव जडाला शरण जाऊ शकतो आणि तिसरं जीव देवाला शरण जाऊ शकतो. जीव जर जीवाला शरण गेला तर काय होईल, एक अपूर्ण जीव दुसऱ्या अपूर्ण जीवाकडे शरण गेला तर काय होईल, अपूर्णताच येईल. त्याच्याकडेच नाही तर ह्याला काय देतोय, बरोबर आहे का चुकीचं आहे. एका राजा होता, राजा, आणि राजा शिकारीला चालला. राजा शिकारीला गेल्यावर तिकडे लक्ष देऊ नका, इकडे लक्ष द्या तुम्ही. राजा शिकारीला गेल्यावर रात्रीचा वेळ झाला, शिकार काय गावली नाही आणि सैन्य जरा विस्कटलं राजाचं. सैन्य विस्कटल्यावर राजा पण विस्कटला ना, राजाला रस्ता चुकला.
राजा रस्ता चुकल्यावर आता राजाला कुठं जायचं कळणार, रात्रीच्या 10 वाजल्यात, अंधार पडलाय, तेव्हा काय गाड्यांची सोय असते हवी तेव्हा. आता गाड्यांची सोय झाली, राजाच्या काळात काय गाड्यांची सोय होती का? आणि त्या राजाला कुठं जायचं कळना म्हणून तिथे एक घर दिसलं त्याला जंगलामध्ये. त्या शेतकऱ्याच्या घरात तो गेला. शेतकऱ्याच्या घरात गेल्यावर त्या शेतकऱ्याला म्हटला, मी राजा आहे आणि माझा अशा अशा अवस्था झालेली आहे, मी रस्ता चुकलोय, आला रात्रीचं मला इथं राहू दे, सकाळी मी माझे प्रधान येऊन मला घेऊन जातील. मग रात्रीची वेळ होती, त्या शेतकऱ्याने त्यांना थांबवून घेतलं, जेवण खावण दिलं, राजाला मस्त राहायची सोय केली. सकाळी उठल्यावर राजाला सोडायला तो गेला. सोडल्यानंतर राजा त्याच्या महालात गेला, चालू झालं. आणि काही दिवसानंतर शेतकऱ्याला काही प्रश्न पडला. शेतकरी राजाला भेटायला गेला. राजाला भेटायला गेल्यावर प्रधानाला सांगितलं की असं असं मी तुम्हाला राजाने एकदा मदत केलेली. राजाने सांगितलेलं की तुला जेव्हा काही मदत लागेल तेव्हा माझ्याकडे ये. प्रधानाने सांगितलं थांबा जरा, राजा पूजा करते ती. मग म्हणले पूजा करतेत, बरं ठीक आहे, मग मला मी बघू शकतो का? लांबनं राजांना बघतो मी. ते म्हणले बघा. राजाने पूजा चाललेली, देवाकडे हात असं जोडून उभा राहिलेलं, काहीतरी मागत होतं. ह्या शेतकऱ्यानं बघितलं खिडकीतनं, राजा पूजा करते ती, देवाला काहीतरी मागते ती. राजा काहीतरी मागते म्हणल्यावर ह्यो तिथनच निघाला. प्रधान म्हणले काय झालं? अहो म्हणला तुमचा राजाच दुसऱ्याला मागतोय, मी तुमच्या राजाकडे आता काय मागायचं आहे? म्हणजे काय आहे? जीव अपूर्ण आहे. एक जीव दुसऱ्या जीवाला शरण गेला तर काय? जीव जीवाला शरण गेला तर काय आहे? अपूर्णच आहे. पूर्णता येईल का? कशासाठी करायचं आहे सगळं? दुःख जावं, अपूर्णता जावी म्हणून करायचं आहे. मग राजापाशी जर काही नसेल, राजाही देवाकडे मागत असेल, तर आपण दुसऱ्या जीवाला शरण जाऊन का उपयोग आहे का? अजिबात काही उपयोग नाही. जीवानं जीवाला शरण जाऊन अपूर्णता जात नाही. मग जीवानं जडाला शरण जायचं. जड म्हणजे काय? धन संपत्ती, आपण ज्याच्या माग पैसा अडका आयुष्यभर लागतो त्याला काय म्हणायचं? जड. ज्यामध्ये चेतना नाही त्याला म्हणायचं जड. मग जडाला शरण गेलं. जडाला शरण गेल्यावर काय उपयोग आहे का? नाही. पण कसा नाही? एकानं खूप सारी संपत्ती कमवली इतकी की ती संपत्ती कोणतरी चोरून नेईल म्हणून त्याला भीती वाटायची. सतत तो भिजलेला असायचा. आता ही संपत्ती कोणतरी नेईल, काय तर होईल, रात्री चोरी होईल, काय होईल म्हणून त्याने एक पिस्तूल विकत घेतलं. पिस्तूल. आणि त्या पिस्तुलाला शरण गेला तो. आता म्हणला माझ्याकडे पिस्तूल आहे, आता काय घाबरायचं काम नाही. भरपूर संपत्ती कमवलेली, जवळ पिस्तूल पण होतं, कशाची भीती नव्हती. आणि एक दिवशी रात्री चोर आलं. ह्यो झोपत उठला, चोरांचा आवाज बघितला, हे झोपत उठल्यावर ते पिस्तूल काढलं आणि चोरांच्या पुढे गेला. असं धरलं पिस्तूल. असं पिस्तूल धरल्यावर चोराने त्याच्या हातातनं काढून घेतलं पिस्तूल आणि धरलं त्याच्या अंगावर. ते म्हणला माझं पिस्तूल आहे, मला लागत नाही. असं असतं का कुठे? त्या पिस्तुलाला कळणार आहे का ह्यो माझा मालक ह्यो आहे का ह्यो आहे? त्याचा काय खटका वडाला किती त्याचं काम करणार आहे. म्हणून जीवानं जडाला शरण जाऊन सुद्धा काय उपयोग नाही. मग जीवानं कशाला शरण जावं? जीवानं देवाला शरण जावं. म्हणून या शरण जावे देवासी. बरोबर. पण देव तर काय एक आहे का? देवांचे पण प्रकार आहेत. काय आलेले देव आहेत, काय केलेले देव आहेत, काय झालेले देव आहेत आणि काय असलेले देव आहेत. आलेले देव म्हणजे कसं? जे गुलाल लावला की येतंय आणि घुमून दमलं की जातंय, त्याला म्हणायचं आलेले देव. बघता बोल काय अडचण आहे. त्याला म्हटलं तुझी पॅन्ट फाटली त्या दिवशी, ही अडचण आहे माझी. तुझी पॅन्ट फाटलेली तुला शिवायच होत नाही, तो दुसऱ्याची काय अडचण काढणार आहे? घुमून येतंय. गुलाल लावला की येतंय घुमून जातंय, त्याला काय म्हणायचं? आलेले देव. दुसरा प्रकार आहे केलेले देव. केलेले देव म्हणजे काय? कशाला तरी हळदी कुंकू लावायचं, आपलं पाटावर ठेवायचं. शिळ्या तांब्याचे बौले केले, पाट मांडोनीवर बैसविले, गंगा अक्षदा झाकुळले, मनी येई ते नाव ठेविले.
या जनासी लागले वेड, या जनासी लागले वेड. नाथ महाराज काय म्हणतात? शिळ्या तांब्याचे बाहुले केले. शिळ तांब बाजारात मिळतंय, ते पाटावर ठेवून त्याला हळदी कुंकू अक्षदा वगैरे लावतंय आणि त्याचा देव बनवते. अशा देवाला शरण जाऊन का उपयोग आहे का? हे काय होतं, नेता गावात येणार होता. नेता गावात नेता येणार आहे म्हटल्या की सगळ्यांची गडबड चालू असते बघा. पुढाऱ्यांची तर काय सांगायलाच नको. नेता येणार आहे म्हटलं की दिवस सकाळी उठल्यापासून पांढरी कापडं घालून स्टँडवर सगळी तयारच असते. ती सकाळी 9 वाजता नेता येणार होता. गावात एका रस्त्याचं उद्घाटन होतं. सगळ्यांनी लक्ष देऊन ऐका. केलेले देव कसे असतात सांगतो. सकाळी 9 वाजता उद्घाटन होतं. नेता गावात येणार होता. सगळी गावातली मंडळी जमा झालेली, गर्दी झालेली, सगळी पांढरी कापडं काढून तयार झालेली, गुलाल हार फुले सगळी घेऊन उभा राहिलेली. 9चं 10 झालं, 10चं 11 झालं. नेता काय अजून आला नाही. 12 वाजले अजून काय नेता आला नाही. सगळ्यांची गडबड चालू होती. आणि 12चे 1 वाजले. नेत्याच्या गाडीचा कुठतरी आवाज आला आणि जिथं रस्त्याचं उद्घाटन करायचं होतं त्याच्या शेजारी एक घर होतं. त्या घरातले एक बारक पोरग पळत नेमकं त्या टायमाला आलं. बिना चड्डीच आलं. आरा म्हणूस तर घाण केली आणि गेलं निघून. नेत्याची गाडी तर समोर दिसत्या. आता 10 वाजल्यापासून थांबलोय, 12 वाजले एवढी स्वच्छता केली, लुटून काढले सकाळपासून, रांगोळ्या गाठल्या त्यानं पोरानं नेमकं मधीच घाण केल्या. करायचं काय आता? घाण काढाय तर वेळ आहे का? एवढा वेळ असतो का मला सांगा? आता गाडी दिसल्यावर सगळी तिकडे पळाली. एकाचं डोकं चाललं, एकानं हातात गुलाल होता तो टाकला त्याच्यावर. बर त्यानं गुलाल टाकल्यावर दुसऱ्यानं फुलं टाकली लगेच त्याच्यावर. बर नेता पण गाडीतनं उतरला ना, भरा चालत पुढं आला. माणसं सगळी त्याच्या मागणं पुढं. नेत्यानं बघितलं काय तर इथं गुलाल फुलं पडले. ते नेता थांबला आणि दुसऱ्याकडं गुलाल घेऊन त्याने बी त्याच्यावर टाकला आणि पाया पडला. आता नेता पाया म्हणल्यावर मागची लांबड काय थांबत्या का? सगळी लोटांगणच. ह्याला म्हणायचं केलेले देव. ह्या अशा देवाला शरण जाऊन काय उपयोग नाही. हा झाला दुसरा प्रकार. तिसरा प्रकार आहे जे झालेले देव. झाले म्हणजे इंद्रदेव. जन्माला येऊन बरंच सारं ज्ञान मिळवलं की इंद्राच्या पदाला पोचतं. बरोबर का? बरोबर आहे ना? जन्माला येऊन भरपूर सारं ज्ञान मिळवलं की इंद्राच्या पदाला पोचतं. पण इंद्राला म्हणजे सगळं तिकडं ऐश्वर एकाने ठरवलं म्हणला काय नाही, इंद्राकडे सगळं ऐश्वर वगैरे सगळं आहे, आपण इंद्रदेवाला शरण जायचं. पण इंद्रदेवाचा कार्यकाळ किती मर्यादित आहे. ते काय कायम त्या पदावर राहत नेत्यासारखं काम असते. 5 वर्ष झाली गेली की परत दुसऱ्या नेत्याकडे जायला लागतंय, नाहीतर मग परत अडचणून बसत्या. मग त्या देवाला शरण जाऊन काय उपयोग आहे का? नाही. मग जायचं करण कुणाला शरण? शरण जावं विठोसी. ज्या देवाला काही लागत नाही, फक्त आमचा अनन्य भाव लागतो, अशा पांडुरंग परमात्म्याला शरण जावं असं तुकाराम महाराज म्हणतात. म्हणून शरण जावे सर्व भावे देवासी. आपल्या ओवीमध्ये काय सांगितले? जो लागी शरणागता शरण्य मीची एकू. शरणागताला शरण जाण्यासाठी कोण आहे? तर मी एकटा आहे असं कोण म्हणतं? देव म्हणतो, भगवान परमात्मा म्हणतो. अनन्य भावानं त्या देवाला शरण जायचं. 2 प्रश्न आपण बघितले. पहिला प्रश्न काय बघितला? कोणी जायचं? दुसरा प्रश्न कोणाला जायचं? कुणी जायचं? महिलाच फक्त बोलतात, पुरुष काय बोलत नाही. आमची संख्या कमी आहे काय म्हणून बोलायचं नाही असं काही नाही, बोललं तरी चालतंय. शरण कोणी जायचं?
कोणाला? देवाला. देवामधल्या पण प्रकार आता बघितले ते. कुठल्या देवाला जायचं? पांडुरंगाला शरण जायचं. तिसरा प्रश्न काय आहे? कसं जायचं? जो मज होय अनन्य शरण. कसं जायचं? अनन्य भावानं शरण जायचं. अनन्य म्हणजे कसं? अन्यता. अन्न अन्यता. काही कुठलाही दोष, शंका, विचार काही मनात ठेवायचं नाही. आपण काय आपल्या डोक्यात काय असते? आपल्यात बल असते, ज्ञान असते, धन असते, ही मनात ठेवून देवाला शरण जायतो. असं काही मनात कुठलीही शंका, भाव मनात न ठेवता देवाला शरण जायचं. म्हणजे कसं जायचं? द्रौपदीला दुःशासनानं दुर्योधनाच्या सांगण्यावरून ओढत आणली. तेव्हा ती कशी श्यामबाला अवस्थेमध्ये होती. तिला साडीला धरून ओढत आणली. द्रौपदी ओरडा करत होती, धावा करत होती. म्हणली दुःशासनानं मला ओढत आणले. दुर्योधन वाईट आहे, दुःशासन वाईट आहे. पण त्या मंडपात, सभा मंडपामध्ये, त्या धर्म मंडपामध्ये पुढे द्रोणाचार्य आहेत, कृपाचार्य आहेत, धर्मराज आहे, युधिष्ठिर आहे, बरेच जण आहेत. ही मला वाचवतील. माझे 5 पांडव पती पुढे बसलेले आहेत, ते मला वाचवतील. दुर्योधन वाईट आहे म्हणून काय पितामह भीष्म वाईट आहेत का? पण तिथं त्या सभागृहामध्ये, सभा मंडपामध्ये, धर्म मंडपामध्ये आल्यावर सगळ्यांनीच तोंड मागं फिरवली. त्यांनी भीष्मांच्या पुढे हात पसरले. द्रौपदीनं भीष्माने डोळे फिरवले. धृतराष्ट्रा पुढे हात पसरवले. धृतराष्ट्र बहिरा झाला. पांडवांच्या पुढे 5 पतींच्या पुढे हात पसरले. त्यांनी मान खाली घातली. आता पर्याय नव्हता द्रौपदी पुढे. द्रौपदीकडे आता पर्याय काय? देवाचा धावा. द्रौपदी देवाचा धावा करू लागली. तिने एक हात निरेला धरला होता आणि एका हाताने देवाचा धावा करत होती. हे देवा, ये कुठे गेलायस? मला वाचव. पण देव काय येत नव्हता. द्रौपदीला काय समजत नव्हतं. आता काय करावं? कुठे गेलासी द्वारकेच्या राया म्हणून हाक मारत होती देवाला. पण देव काय येत नव्हता. शेवटी तिच्यातली सगळी शक्ती संपली आणि तिनं दोन्ही हात वर केले, देवाचा धावा केला. तसा एका क्षणामध्ये देव आला आणि त्यानं वस्त्ररूप धारण केलं. पुढं काय घडलं तुम्हाला माहित आहे. तो प्रसंग झाला आणि द्रौपदीनं देवाला विचारलं, देवा, एवढा उशीर मी तुम्हाला हाक मारत्या, एवढा वेळ मी तुमचा धावा करत्या, तुम्ही सगळ्यात जवळच मला भक्त मानता, मग एवढा उशीर तुम्ही का आला नाही? तेव्हा देवानं सांगितलं, सगळ्यात महत्वाचं आहे की ज्या वेळेस तू मला हाक मारत होतीस त्यावेळेस एक हात तुझा निरेला होता. म्हणजे तुझ्या मनात कुठेतरी शंका होती की देव येईल का नाही येईल. आणि ज्या वेळेस ती दोन्ही हात सोडून माझ्याकडे अनन्य भावानं मला हाक मारलीस त्यावेळेस मी लगेच आलो. शंका मनात ठेवली की देव भेटत नाही. एक हात निरेला आहे म्हणजे काय आहे? मनात शंका आहे. आणि शंका विरहित शरण जाणं म्हणजे अनन्य भावानं शरण जावं. कसं शरण जायचंय? अनन्य भावानं शरण जायचंय. एक नवीन लग्न झालेलं जोडपं होतं, जोडपं. आणि नवीन लग्न झाला, महिना झाला लग्नाला, म्हटल्यावर म्हणले चला आपण जरा हनीमूनला जाऊया. हनीमूनला जाऊया म्हणून तिकडं कोकणामध्ये हनीमूनला गेले. आता हनीमूनला गेल्यावर नौका विहार करावा म्हणले. नौका विहार करायचा आहे म्हणून एका नौकेमध्ये बसले. नौका म्हणजे काय? नाव. हा, नावेत बसले. नावेमध्ये बसले ना, आपल्याला दोघांची कुणाची अडचण नको, आपल्याला बोरायला वेळ मिळावा म्हणून त्यांनी नावाड्याला सांगितलं आमच्या आम्ही नाव हाकतो तुझा. स्वतः नावेत बसले आणि नाव हाकायला लागले. गप्पा चप्पा, देणं घेणं, सुखाच्या दुखाच्या गोष्टी चालू झाल्या त्यांच्या. नाव वलवत 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 तळ्याच्या पाक मध्ये गेले. सगळं व्यवस्थित चालू होतं ना, अचानक निसर्गानं रौद्र रूप धारण केलं. वारा मोठ्यानं वादळ सुटलं. नौका इकडं तिकडं व्हायला लागली. लाटावर लाटा दळायला लागल्या. आता पडतो की मग पडतो अशी परिस्थिती निर्माण झाली.
त्या पत्नीला काय कळना कसं झालं आता करायचं काय. तिनं देवाचा दावा चालू केला, तिकडं ओरडायला लागली, अहो बघा काहीतरी करा, काहीतरी हातपाय हलवा, आता आपण बुडू बुडू. इकडची तिकडची नौका आता ह्या अंगावनं त्या अंगाव, त्या अंगावनं ह्या अंगाव व्हायला लागल्या. वादळ तर काय वाढलंय. ती पतीला सारखी म्हणत होती, अहो काहीतरी करा, काहीतरी करा, आपण वाचलो पाहिजे, आपण बुडू. आता 1 महिना आपल्या लग्नाला झालाय आणि हे काय आपल्यावर प्रसंग आलाय, काहीतरी करा ना, आपण बुडू. पण तो नवरा घरात टक्क्याला टिकून बसतो असा निवांत बसलेला होता. हिला कळना बाना आपल्या कुणाच्या गळ्यात गाठ बांधल्या. एवढा मोठा मरणाचा प्रसंग माझ्यावर आपल्यावर आलाय, तर ह्यो बाबा काय हालचाल करायला तयार नाही, तसाच बसलाय. पण आता बोलते तरी कशी म्हणले, आता काय बोलावं तर ह्या वादळाच्या तडाक्यात अडकायची आणि ह्याच्या तडाक्यात गावायची. म्हणून म्हणले आता काय बोलाय नको. हिनं आरडाओरडा चालूच ठेवला. सुदैवानं थोड्या वेळानं जरा वादळ कमी झालं, शांत झालं. ही दोघं पण वाचली, किनाऱ्याला आली. किनाऱ्याला आल्यावर जेव्हा नावतनं खाली उतरलं, जा सगळी शांतता दिसल्यावर म्हटली, अहो म्हटली मगाशी मी एवढे जीवाच्या आकांता करून ओरडत होती, काहीतरी करा, काहीतरी करा म्हणून तुमच्या मागं लागलेली, पण तुम्ही काय नाही गप बसलेला. असं जसं म्हटली तसं खिशातनं त्यानं रामपुरी चाकू बाहेर काढला, बायकोच्या गळ्यालाच लावला. आता बोल म्हणला. तरीही काय भ्याला तयार नाही. आता काय भीती एकदा हिकडनं चाकू फिरवला, एकदा तिकडनं चाकू फिरवला, तरी ती बिना तिचं बोलणं चालूच आहे. तो म्हणला मी तुझा आता मारतोच, अशी ऍक्शन केली तरी काय ती भ्याला तयार नाही. अगं म्हटला मी तुला आता मारायला लागलोय, तुला काय भीती वाटत नाही का. ती म्हटली तुम्हाला काय भ्यायचंय. ज्या दिवशी तुमच्या बरं 7 फेरे घेतले त्यावेळेस तुम्हाला शरण आले. तुम्ही मारणार पण तुम्ही आणि तार मारणार पण तुम्हीच. मी कसं जगायचं ठरवणार पण तुम्हीच आणि तसं जगायला भाग पाडणारे पण तुम्हीच. मग तुम्हाला काय भ्यायचंय. तसं म्हटली तसं त्यानं चाकू फेकून दिला आणि सांगितलं, आता तू माझ्याबद्दल जो विचार करतेस तोच विचार मी माझ्या देवाबद्दल मागाशी नौकेत करत होतो. ह्याला म्हणायचं अनन्य भावानं शरण जायचं. शंकाच नाही मनात, कसलीही शंका मनात न ठेवता देवाला शरण जाणं म्हणजे अनन्य भावानं शरण जाणं. कसलीही शंका मनात ठेवायचं नाही. द्रौपदीचं बघितलं आपण, नीरेचा हात शोधला, शंका मनातली गेली की देव लगेच आला. शंका मनात आली की अनन्य भाव कुठेतरी जातो. आणि अर्जुन त्यावेळेस म्हणाला, देवा मला समजलं, अनन्य भाव मला समजला आणि देवाच्या पाया पडायला गेला. पण देव मागं सरले. देव म्हणाले, अरे अर्जुना तुला अजून अनन्य भाव समजलाच नाही. अरे अनन्य भावानं शरण जावं म्हणजे देवाच तू माझ्या पाया पड असं नाही. अरे अर्जुना तू म्हणजे मी म्हणजे देव, तू म्हणजे भक्त. हे 2 जवळ आहेत ना तोपर्यंत अनन्य भाव येत नाही. जिथं 2 येतात तिथं भांडणं होतात. जिथं 2 येतात तिथं संघर्ष येतं. जिथं 2 येतात तिथं वाद येतो. जिथं 2 येतं तिथं अभिमान येतो. तू आणि मी एकच आहे. तू म्हणजेच अर्जुन, तू म्हणजेच कृष्ण, मी म्हणजे अर्जुन, मी म्हणजेच कृष्ण. हा भाव ज्यावेळेस मनामध्ये ठेवशील त्यावेळेस तू अनन्य भावानं शरण जाऊ शकतोस. मग काय करायचं. जर आपल्याला समाजामध्ये काही परिवर्तन करायचं असेल तर आपण सुरुवातीपासून आपल्यापासून सुरुवात केली पाहिजे. अनन्य भावानं देवाला शरण जायचं तर एक काम करायचं, सकाळी उठल्यावर पहिल्यांदा स्वतःच्या पाया पडायचं. दुसऱ्या कुणाच्या पाया नाही पडला तरी चालेल, आपण आपल्या स्वतःच्या पाया पडायचं. मग आपल्या स्वतःच्या पाया पडल्यावर काय होईल. आपण आपल्या स्वतःच्या पाया ज्या वेळेस पडू त्यावेळेस लक्षात येईल की आपण आपल्या स्वतःच्या पाया पडायच्या लायकीचं आहे का, हा प्रश्न आम्हाला पडेल. बरोबर आहे का. आपल्याला हा प्रश्न ज्यावेळेस पडेल त्यावेळेस आपली सुधारण्याच्या दृष्टीनं वाटचाल चालू होईल. आपण जेव्हा स्वतःच्या पाया पडून हा प्रश्न आपल्याला पडेल त्यावेळेस लक्षात येईल, काल रात्री टाकून आलो होतो आपण आपल्या स्वतःच्या पाया पडायच्या लायकीच आहे का. त्यावेळेस लक्षात येईल, काल शेजाऱ्याचा बांध कोरला होता, आपण आपल्या शेजारच्या पाया पडायच्या लायकीच आहे का. आणि हा प्रश्न आपल्याला जेव्हा पडेल
त्यावेळेस आपल्यातला अद्वैत जाग होईल, अनन्य भाव जागा होईल, एकत्व जाग होईल. देव आणि मी एकच आहे हे एकत्व जाग झालं की मग आमचा अनन्य भाव जागा होईल. आणि त्या अनन्य भावानं आपण देवाला शरण जायचं. किती प्रश्न झाले? पहिला प्रश्न कोणी जायचं? जीवानं जायचं. दुसरा प्रश्न कोणाला जायचं? देवाला जायचं. कसं जायचं? अनन्य भावानं, मनात कोणतीही शंका न ठेवता. आणि शेवटचा प्रश्न आहे का जायचं? त्यांचे निवारी मी जन्म मरण. ह्या जन्म मरणाच्या फेरातून सुटका व्हायची असेल, जीव काय आहे? अपूर्ण आहे, त्याला पूर्णत्वाकडे जायचं असेल. दुःख आहे, ह्या दुःखातून मोकळं व्हायचं असेल. चिंता, या चिंतेतून मोकळं व्हायचं असेल तर आपल्याला काय करायचं आहे? देवाला शरणचं आहे. जन्माला आल्यापासून मरेपर्यंत दुःख आहे. जन्माला यायच्या आधीपासून गर्भाच्या यातना आहेत. जन्माला आल्यानंतर कुठं 8-15 दिवस होते तोवर लगेच आंघोळ गरम पाण्याची, त्या गरम पाण्याच्या यातना आहेत. 12 दिवस होते त्यावर कान टोचते, ते कान टोचल्यावर त्या पोराला काय बरं वाटत असेल का? गुदगुले होत असतील का? लहानपणीच्या यातना आहेत. तरुणपणी पैसे कमवायचे आहे, संसार चालवायच्या यातना आहेत. म्हातारपणीच्या यातना आहेत. पूर्ण आयुष्य या यातनेमध्ये जाता येणे. यातून मोकळं व्हायचं असेल तर काय झालं पाहिजे? आपली जन्म मरणाच्या फेरातून सुटका व्हायला पाहिजे. त्याकरता देवाला शरण जायचं आहे. आणि कसं जायचं आहे? अनन्य भावानं जायचं. आपण 4 प्रश्नांची उत्तर बघितलेत. देवाला शरण कोणी जायचं? जीवानं जायचं. कोणाला जायचं? देवाला जायचं. कसं जायचं? अनन्य भावानं जायचं. का जायचं? चाहे जन्म मरण्याच्या फेऱ्यातून सुटका झाली पाहिजे ह्याकरता जायचं. आपल्याला जो वेळ मिळाला होता त्या वेळेमध्ये आपण ह्या ओवीचं चिंतन केलेलं आहे. 4 प्रश्नांची उत्तर आपल्याला मिळालेली आहे. ह्या 4 प्रश्नांची उत्तरं डोक्यात ठेवायचे आणि त्या पद्धतीनं देवाला शरण जायचं आहे. आपल्याकडे 1 तास वेळ होता, कारण 1 तास चालतं ते प्रवचन, 2 तास चालतं कीर्तन, 3 तास सिनेमा आणि रातभर तमाशा. त्यामुळे आपल्याला 1 तास मिळालेला, 1 तास आपण चिंतन या ओवीवर केलेला आहे. या चिंतनामध्ये जे योग्य वाटलं ते तुम्ही घ्या, जे चुकीचं वाटलं ते माझ्यापाशी सोडून जा. मला ज्ञानेश्वरी पारायण मंडळ आणि ग्रामस्थांनी या ठिकाणी प्रवचन करण्याची संधी दिली, त्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो. आणि काय चुकलं असेल तर माफी मागतो. 1 तास आपण प्रवचन सेवा केलेली आहे आणि या सेवेला पूर्णविराम देतो. पुंडलिक वरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर भगवान की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. वैकुंठवासी नाना महाराज की जय. ब्रह्मलीन आत्मगिरी महाराज की जय. अवधूत चिंतनम श्री गुरुदेव दत्त. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञ तोषावे. तोषोनी मज द्यावे पसाय दानहे. जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे. दुरितांचे तिमिर जाओ विश्व सुधर्म सूर्य पाव. जो जे वांचिल तो ते लावो प्राणी जात. वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदी आळी. अनवर्त भूमंडळी भेटतू तया भूता. चला कल्पतरूंचे आरव चेतना चिंतामणीचे गाव. बोलते जे अर्णव पियुषांच. चंद्रमे जे अलांचन मार्तंड जे तापहीन. ते सर्वाई सदा सज्जन सोय रे तू. किंबहुना सर्व सुखी पूर्ण होऊनी तिनी लोकी. भजजो आदि पुरुषी अखंडी. आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकिये. दृष्टा दृष्ट विजय हो. हे तमने श्री विश्वेश्वराओ आओ इलदान पसाओ. येणे वरी ज्ञान देव सुखिया झाला. येणे वरी ज्ञान देव सुखिया.
ज्ञानदेव सुख्या